नमस्कार. दी फॉर दीपिका या चॅनलवर आपलं खूप मनापासून स्वागत आहे. मुलगी बघण्याचा कार्यक्रम असो किंवा पोटभर नाश्ता करायचा असेल तर आपल्या सगळ्यांच्या घराघरामध्ये बनणारा आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे कांदा बटाटा पोहे. हे पोहे अगदी चिकट न होता सुटसुटीत कसे करायचे आणि ते कसे बनवायचे हे सुद्धा आपण बघूया. पोहे बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते बघून घेऊया. बारीक चिरलेला कांदा मोठा घेतलेला आहे, एक कांदा, कढीपत्ता, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस लागणार आहे आपल्याला. इथे बटाटा घेतलेला आहे, तो वाफून घेतलेला आहे मी आणि त्याचे असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. शेंगदाणे, साखर लागणार आहे, हळद, चवीपुरतं मीठ, राई जिरं आणि ओलं खोबरं सुद्धा घेतलेलं आहे. इथे मी पाव किलो इतके पोहे घेतलेले आहेत. आता हे पोहे मी जाड घेतलेले आहेत. आपल्याला हे स्वच्छ 2 पाण्यात धुवून घ्यायचे आहेत. पोहे धुताना चोळून धुवून घ्या. अशा प्रकारे 2 पाण्यात स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. पोहे मी 2 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे 5 मिनिटासाठी आपल्याला पंख्याखाली ठेवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित सुकतील. इथे मी गॅस लावून घेतलेला आहे, कढई ठेवलेली आहे. आता याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झाल्यानंतर यात शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. शेंगदाणे अगोदर तळून घेणार आहे. शेंगदाणे आपले आता तळून झालेले आहेत, ते एका वाटीत मी काढून घेते. आता यात अगोदर आपल्याला राई जिरं टाकून घ्यायचं आहे. राई जिरं तडतडून झाल्यानंतर त्यात कांदा, बारीक चिरलेला कढीपत्ता आणि मिरची सुद्धा आपल्याला तेलावरच टाकून घ्यायची आहे. कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे 2 मिनिटं. कांदा इथे 2 मिनिटं परतवून घेतलेला आहे. कांदा जास्त शिजवून नाही घ्यायचा आहे आपल्याला. आता हा वाफवलेला बटाटा सुद्धा टाकून घ्यायचा आहे तेलावरच. पोह्यामध्ये बटाटा अगदी छान लागतो. आता यात हळद, 1 चमचा मीठ, चवीपुरती साखर टाकणार आहे. साखर टाकल्यामुळे पोह्यांना चव अगदी छान येते. व्यवस्थित तेलावर शिजवून घ्यायचे आहे हळद वगैरे. आता आपल्याला यात पोहे टाकून घ्यायचे आहेत. इथे पोहे धुताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पोहे धुताना नेहमी चाळणीचा वापर करा. त्यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जातं आणि पोहे आपले चिकट न होता अगदी सुटसुटीत असे होतात. पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. पोहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर वरून थोडासा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तळून घेतलेले शेंगदाणे पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. गरमागरम पोहे आपले झालेले आहेत. आता त्यावर आपल्याला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर थोडंसं ओलं खोबरं किसून घेतलेलं. आता खाण्यासाठी तयार आहेत आपले गरमागरम पोहे. आता हे पोहे मी एका सर्विंग डिशमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता पोहे किती सुटसुटीत असे झालेले आहेत, अगदी छान असे दिसायला दिसत आहेत. असे पोहे बघितल्यानंतर आपली घरातली मंडळी एकाऐवजी 2 डिश नक्की आवडीने खातील. आता पोह्यांवर वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर ओला नारळ खवणलेला आणि मस्त लिंबाचा रस टाकून खाण्यासाठी आपले तयार आहेत गरमागरम असे पोहे. आवडले की नाही तुम्हाला हे पोहे? जर हे पोहे आवडले असतील तुम्हाला तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आवर्जून हे घरी पोहे नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना खूप आवडतील. थँक्यू.